निखिल वाकळे, ॲडव्होकेट सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे काल बालंबाल बचावलेले आहे. त्यांना ठारच मारायचं होतं. हा काय प्रकार आहे? हे जे 3 नेते आहेत, हे 3 सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे फडणवीसांना का कुत्र्याची पिलं वाटली काय? हे जे म्हणतात गाडीखाली कुत्र्याचं पिलू आलं तरी हे राजीनामा मागतील. वागळे, सरोदे, विश्वंभर चौधरी त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट झाले असतं तर कुत्र्याची पिलं मेली म्हणून ते तिकडे दुर्लक्ष करणार होते. अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? हा शिवसेनेचा नगरसेवक, एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही. बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी. अभिषेक घोसाळकर पिलू, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता हे कुत्र्याची पिल्लं आहेत. अरे कुत्रे, तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय. एक लक्षात घ्या, या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरची घरघर लागलेली आहे. या भाजपच्या गुंडांनी एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलंही बदलत आहे, राज्यातलाही बदलत आहे. तेव्हा हल्लेखोरांचा जो माज आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने उतरवू. आज उद्धव ठाकरे यांची 12:30 वाजता पत्रकार परिषद आहे आणि माननीय उद्धव ठाकरे त्याच्यावरती सविस्तरपणे बोलतील. पण ही जी गुंडगिरी सुरू आहे, भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं, मुख्यमंत्री मिंद्यांच्या प्रेरणेनं सुरू आहे. ते राज्य इतकं बदनाम कधी झालं नव्हतं. जागोजाग गुंडगिरी सुरू आहे. आज सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या एका गुंडाबरोबरचा फोटो टाकलेला आहे. जन्मठेप, खून, अपहरण, हत्या. आज सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढतायत महाशय महात्मा. काही दिसत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.